2012-14 काळ आठवा। या काळामध्ये सोयाबीनचा भाव होता 3800 ते 4000, कापसाचा भाव होता साधारण 6000 आणि DAP खताची बॅग होती 400 रुपये। बरोबर आहे। 10 वर्षानंतर सोयाबीनचा भाव 4000 आहे, कापसाचा भाव 6000 आहे आणि DAP खताची बॅग झाली आहे 1500 ते 1700। आता या सगळ्यांमध्ये 2012ला एक दिंडी भाजपाकडनं निघाली। दिंडीचं नेतृत्व लातूर मधला भाजपचा नेता करत होता। नाव होतं सन्माननीय आमदार पाशा पटेल। पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली। कृषी दिंडीमध्ये डुलत डुलत फडणवीस साहेबही बोलायला लागले आणि ते असं म्हणाले की अध्यक्ष महोदय हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये अध्यक्ष महोदय, कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। पाशा पटेल पण म्हणायला लागले अरे मी काय म्हणलेलो, अरे शेतकऱ्याचं लेकरू हो, मी बी शेतकऱ्यासाठीच बोललेलो की काय हाय का माझ्याकडं, अरे माझ्या गाडीमध्ये मुंडे साहेब डिझेल भरते तेव्हा माझी गाडी चालली आहे, माझी गाडी चलत नव्हती। त्या पाशा पटेलांची 300 एकर जमीन झाली। त्या पाशा पटेलांचं कॉलेजचं गेट व्हाईट हाऊसला लाजवेल असं झालं। मी इथलीच आहे दादा हो, याच सुशीला देवी देशमुख कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि विलासरावजींचा 99चा प्रचार केलेली पोरगी आहे। तेच पाशा पटेल जे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणत होते, तेच पाशा पटेल भाजपच्या काळात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत। पण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊनही सोयाबीन आणि कापसाचा भाव काय याच्यावर त्यांना काहीच प्रश्न पडत नाहीत, त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत। पाशा पटेलांना फक्त आता एवढाच प्रश्न पडतोय, बांबूचं ब्रँडिंग किती करू आणि मोदीच्या मार्फत अदानी कडून किती निधी आणू आणि किती संस्थेत भरू, ह्याच्या पलीकडे त्यांना काय सुचत नाही। दादा हो, या सगळ्यांमध्ये सोयाबीनचं सगळ्यात जास्त क्षेत्र लातूर जिल्ह्यातलं आहे। सोयाबीनचं संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे। आम्हाला आनंद आणि अभिमान आहे। शिवसेनेचा आमचा एक शिलेदार संतोष सोमवंशी ज्यांनी सोयाबीनचं केंद्र इथं व्हावं म्हणून आंदोलन उभं केलं। पण त्याच पाशा पटेलांनी जे लातूरचे भूमिपुत्र असतानाही इथलं सोयाबीनचं केंद्र परळीत कसं जाईल याचा विचार केला। लातूरशी ही बेईमानी होती, प्रतारणा होती। राजे हो, एवढ्या